मी विश्वेश झपके. आता येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवत आहे. संदर्भातलं माझं राजकीय विजन म्हटलं तर तुम्ही बघितलं तर आपल्या निवडणुका होऊन साधारणतः 9.5 वर्ष झालेलं आहे आणि जर तुम्ही आपल्या गावाचा विकास जर बघितला तर या 9.5 वर्षामध्ये काहीच विकास झालेला नाही. ॲज कम्पेअर जर तुम्ही बाहेरच्या नगरपालिका बघितला तर नगरपालिकेच्या माध्यमातून खूप काही विकास त्या गावांमध्ये झालेला आहे आणि आपल्याकडं रस्त्याचे प्रॉब्लेम असतील, त्यानंतर लाईटचे प्रॉब्लेम्स असतील किंवा अजून काही डेव्हलपमेंटचे प्रॉब्लेम असतील, ते हे खूप आहेत. तर आपल्याला मी ज्यावेळी ही उमेदवारी जाहीर केली त्यावेळी माझं एक स्वप्न होतं किंवा मला असं वाटत होतं की प्रत्येक पक्षातील एक चांगले लोक येऊन एक चांगला आपल्याला टीम तयार करता येईल आणि गावाच्या विकासासाठी काहीतरी करता येईल. आता तुम्ही जर म्हटलात तर विकास म्हणजे काय, तर रस्ते, पाणी, लाईट, आरोग्य या तर नागरिकांचे मूलभूत अधिकार आहेत आणि ते तर नगरपालिकेने त्यांना द्यायलाच पाहिजे. पण एक वेगळ्या पद्धतीनं म्हटलं तर गावामध्ये जे काही तरुण लोक आहेत ते आता बरेचसे व्यायामाकडे वळलेले आहेत. तर आपल्याकडे एखादी नगरपालिकेची सुसज्ज अशी जिम नाही आहे. त्यानंतर आपल्याकडं चांगले जलतरण तलाव नाही आहेत. म्हणजे एखादा जलतरण तलाव नगरपालिकेच्या माध्यमातून आपण करू शकतो. वृद्धांसाठी एखादा नाना नानी पार्क जो कन्सेप्ट बाहेरच्या सिटीमध्ये चालू आहे, जिथं वृद्धांसाठी काही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आपल्याला करता येतात. त्यानंतर महिलांचं सबलीकरण करायसाठी जसे हिरकणी कक्ष आहेत त्या पद्धतीचे कक्ष, त्या पद्धतीची स्वच्छतागृह ही आपण आपल्या गावामध्ये डेव्हलप करू शकतो. त्यानंतर सर्व्हिलियन्स सिस्टीमच्या दृष्टीनं आपण सोलर लाईट्स आणि त्याच्याबरोबर इंटिग्रेटेड सर्व्हिलियन्स सिस्टीम अशा प्रकारचे काही प्रोजेक्ट आपण इथं करू शकतो. किंवा कचऱ्याची जी विल्हेवाट लावली जाते ॲक्च्युली जे आरोग्याशी रिलेटेड आहे त्याच्यामध्ये काही वेगळे म्हणजे गांडूळच्या करून खत करणं हे कॉमन आहे, पण याच्यापेक्षाही पुढं जाऊन काही वेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट त्याच्यामधून आपल्याला डेव्हलप करून ते आपण कमर्शियल बेसिसवर पण राबवू शकतो. अशा विविध प्रकारच्या योजना विजन म्हणून आपल्या गावाला पुढं घेऊन जायच्या दृष्टीनं माझ्या डोक्यामध्ये आहेत आणि त्या आपण जर मला चांगली टीम मिळाली, जर चांगलं लोक माझ्याबरोबर आले तर आपण सगळे मिळून एक आपल्याला गावाला जे पूर्वीचं पुनर्वैभव होतं ते आपण आणू शकतो असं मला वाटतं. सगळ्या या महायुतीचं इथली तिघांची स्थानिक पातळीवरची राजकारणातील आघाडी असेल, बापूंचा एक सेपरेट गट असेल आणि ह्या सगळ्या भल्या मोठ्या यंत्रणेत आपण पूर्ण ताकदीने उतरला. त्या दृष्टीनं आपली जी रणनीती असेल किंवा लोकांचा जनसंपर्क असेल त्या दृष्टीनं लोकांचा जनसंपर्क आपल्याला कितपत योग्य आहे किंवा तुम्ही त्यांच्या गळी उतरण्यासाठी आपले काही विजन आहेत का वेगळ्या स्वरूपाच्या? नाही, वेगळ्या म्हणजे काय झालं, मी आता गेले जवळजवळ 10 दिवस झाले जेव्हापासून माझी उमेदवारी मी जाहीर केली आहे तेव्हापासून मी लोकांमध्ये जातोय, लोकांना भेटतोय. विविध प्रकारचे प्रॉब्लेम लोक मला सांगतात आणि त्यांना असं कोणीतरी पाहिजे होतं. म्हणजे मी ज्यावेळी माझं विजन त्यांना सांगतोय की मला बाबा असं काहीतरी विकासाकडं, तर लोकांना असं वाटतं की अरे वा, मला पण हेच बोलायचं होतं तुमच्याबरोबर किंवा हे. तर लोक असे मोकळी करून देतात वाट ॲक्च्युली की सर तुमच्या रूपातनं काहीतरी आम्हाला पण म्हणजे आमच्या डोक्यात जे आहे तेच तुमच्या डोक्यामध्ये आहे. त्यामुळे मला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे आणि याच्यामधूनच मी असं ठरवलं की राजकीय उलथापालथी ज्या काही तुम्ही बघितल्यात गेल्या 8-10 दिवसामध्ये त्याच्या पाठीमागं न लागता किंवा त्याचा कुठलाही दबाव न घेता, कारण माझं या इलेक्शनमध्ये यायचं कारणच हे विकासाचं म्हणून आहे. मी कुठल्याही राजकीय पक्षाच्या दबावामध्ये नाही आहे आणि एक गावाचा चांगल्या पद्धतीनं विकास करायचा हेच ध्येय घेऊन मी याच्यामध्ये आलेलो आहे. त्यामुळे मी निर्भयपणे अपक्ष म्हणून ही उमेदवारी लढवत आहे. अर्ज मागे घेण्यासाठी निश्चितच, कारण काय आहे, तुम्हाला जसं माहिती आहे की जे काही बेसिक राजकारण असतं त्याच्यामध्ये काही जातीपातीची गणितं लावली जातात, काही पैशाची गणितं लावली जातात. पण माझे विचार थोडेसे वेगळे आहेत. मी विकासाची गणितं मांडतो ॲक्च्युली आणि तीच घेऊन मी लोकांसमोर चाललो आहे. तर अशा काही विविध पद्धतीनं माझ्यावर दबाव आले की आज म्हणजे शेवटचा दिवस होता अर्ज पाठीमागं घ्यायचा
की मग तुम्ही एकटे पडाल, इथं 2 बलाढ्य राष्ट्रीय हे पक्ष आहेत आणि मग तुम्हाला पराभव स्वीकारायला लागेल किंवा हे. पण मी जसं म्हटलं की लोकांच्यातूनच ही माझ्या उमेदवारीला एवढा उत्साह मिळतोय, प्रतिसाद मिळतोय आणि मी अगदी साध्या पद्धतीने जसं म्हटलं की मी विकासाची गणितं मांडतोय फक्त, आणि याच भावनेतून मी आता अपक्ष म्हणून ही निवडणूक 100% लढवत आहे. आणि मला असं वाटतं की ज्या लोकांना एक स्वच्छ पारदर्शी कारभार पाहिजे आहे, ज्या लोकांना एक गावाचं नवीन व्हिजन पाहिजे आहे, असे सगळे लोक मला मदत करतील आणि या माध्यमातून आपल्याला गावाचा विकास करता येईल. पुढच्या 5 वर्षात आपल्याला सांगोला नगरपालिकेचं जे गतवैभव होतं ते आपल्याला परत मिळवून देता येईल. पुढं दबावापोटी तुम्ही कोणाला पाठिंबा देणार का? अजिबात नाही, 100% नाही. मी म्हटलं जसं की माझं जे लढवणं आहे नगरपालिकेचं हे विकासासाठीच आहे. त्यामुळे मी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणालाही पाठिंबा देणार नाही आहे. मी अपक्ष निवडणूक लढवत आहे आणि तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की आजच्या ज्या काही घडामोडी घडल्यात त्यातून बरेचसे चांगले लोक, मे बी त्यांच्या आर्थिक बाजू असतील किंवा त्यांची जातीपातीचे राजकारण असेल किंवा काय असेल, हे लोक बाजूला पडलेत. ते लोक माझ्याकडे आज येत आहेत आणि माझ्याबरोबर काम करायची इच्छा व्यक्त करतायत. अशा चांगल्या लोकांबरोबर मी परत जोमानं काम करणार आहे. मी असं म्हणणार नाही की पूर्ण पॅनल किंवा काय असेल, पण ज्या त्या प्रभागातून जे चांगले लोक, जी चांगली टीम माझ्याबरोबर येईल त्यांना घेऊन मी ही निवडणूक 100% लढवणार आहे. कोणालाही पाठिंबा वगैरे देणार नाही. शेवटच्या टप्प्यामध्ये आपणाला ह्या सगळ्या लोकांचा पाठिंबा तर मिळत जाणार आहे. अदृश्य शक्तीचं काही आपल्याला पाठिंबा मिळण्याची काय शक्यता आहे का? मला माहीत नाही या गोष्टींवर मी फार विश्वास ठेवतो किंवा नाही, कारण मी एकदा ठरवले की मी लढणार म्हणजे लढणार. आणि मी जसं म्हटलं, अदृश्य शक्तीपेक्षा दृश्य शक्ती या आहेत की लोकांना मला मिळणारा जो रिस्पॉन्स आहे त्याच्यावर माझा जास्त विश्वास आहे. त्यामुळं मला असं वाटतंय की ही जी निवडणूक आहे ही थोडीशी वेगळ्या पद्धतीनं लोक घेणार आहेत. कारण मागची निवडणूक होऊन 10 वर्ष झालेली आहेत. 10 वर्षानंतर इथला युवक असेल, इथला जो थोडासा विचार करणारा जे लोक आहेत, हे नक्की विकासाचा विचार करून या मतदान करणार आहेत 2 तारखेला. तर मला असं वाटतंय की हाच विचार घेऊन मी चाललेलो आहे. त्यामुळे दृश्य शक्ती अदृश्य शक्ती माहीत नाही, पण लोकच माझ्याबरोबर आहेत. लोकांची शक्ती माझ्यासाठी खूप मोठी आहे.